ठिबक हातरायचं काम चालू आहे। तुम्ही काय शिवाजी रेकॉर्डिंग करताय का? शिवा ठिबक हातरायला मदत करतोय। आज गजानन मेटकरी यांच्या रानात आपण ड्रीपवरती गव्हाची लागवड करण्यासाठी ठिबक हातरत आहे। अशा पद्धतीनं शिवा, तुमचं नाव काय? मायाप्पा हे दोघंजण ठिबक हातरत आहेत। हे पोलीस मानेवाडीचे पोलीस पाटील गजानन मेटकरी यांच्या शेतात काम करत आहेत। करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। विश्व की पुकार है, ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है। कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो, जो लड़ सका है वो ही तो महान है। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण गहू टोकणी यंत्रानं टोकणी चालू आहे। हे क्षेत्र मानेवाडीचे पोलीस पाटील श्री गजानन मेटकरी यांच्या क्षेत्रात ते स्वतः आज टोकन करून घेत आहेत। ह्या पद्धतीने हे ड्रीपवरती लागवड चालू आहे गव्हाची। हे आमचे पोलीस पाटील। फुलाला पाहिजे प्युअर बघून। एक साईडच करायची का? दोन साईड जाते रे, त्या साईड आणि त्या साईड। आम्ही हे एक प्रयोग करत आहे। ह्या क्षेत्रात 2 वेळा फणले, 1 वेळ रोटर मारला आणि गव्हाची टोकणी चालू केली आहे। ह्या अगोदर ह्यात मकाचं पीक होतं। ह्या क्षेत्रातनं 35 क्विंटल मका झालेली आहे। ही मकासुद्धा आपण ठिबकवरतीच केली होती। आता ह्याचं खत हे रोटर मारण्याच्या अगोदर ह्याला DAP 1 बॅग टाकून घेतलेली आहे। परत खत व्यवस्थापन आपण करणार आहे। खत व्यवस्थापन पण आपण ड्रीपनंच देणार आहे। त्याचे सुद्धा आपण व्हिडिओ टाकू। ओके, आपले पुढचे व्हिडिओ खत व्यवस्थापनाचे पण आपण करून घेऊ। आपण सदस्य लोकांसाठी ते खत व्यवस्थापनाचे व्हिडिओ टाकू। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर आपणास पुढचे खत व्यवस्थापन आपण गव्हाला कसं करणार आहे त्याचे व्हिडिओ आपल्याला डिटेलमध्ये पाठवून देण्याची व्यवस्था करू। आणि चॅनलला लाईक करा। अशा पद्धतीनं पेरणी चालू आहे। धन्यवाद मित्रांनो, असेच माझे व्हिडिओ बघत जा।